गंध कोवळ्या फुलाचा, त्यात श्वास सावयाचा, देह लाजतो कळीचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. रंजू, हा? मी जरा यादी केली, ये ना जरा एकदा तपासून घेऊया. हा. हे बघा, 5 प्रकारच्या खिरी करायच्या आहेत, 5 प्रकारच्या मिठाई आणायच्या आहेत, त्यानंतर 5 सुकामेव्यांचे खाऊ लागणार आहेत, लाह्यांचा खाऊ, 5 प्रकारची फळं, आणि हे सगळं लहान मुलं येतील ना त्यांना वाटून टाकूया. त्यानंतर रिटर्न गिफ्ट द्यावी लागतील मुलांना, ती, त्यानंतर बायकांना काहीतरी द्यावं लागेल ते लिहून ठेवलंय. औक्षणाच्या वेळेस आणि बारशाच्या वेळेस आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्याची ही एक यादी केली. हा, आणि रात्री काय जेवण करायचं ना, एक साधारणसा मेनू मी तयार केलाय. थोडस इकडे तिकडे करूया आपण, त्या दिवशी मग ठरवूया आपण काय ते. सीमा, काय प्लॅनिंग आहे का तुझं? खरंच किती करतेस या घरासाठी? ठरल्याप्रमाणे अगदी थोड्याशा खर्चात आणि थोड्याशा माणसात, पण परफेक्ट. तू आहेस म्हणून हे घर चालतंय हो. दादा ना उगाचच बोलतात तुला, काय तर म्हणे घरावर संस्कार नाहीत. मग आता हे काय आहे? नाही रंजू, दादा म्हणतात ते बरोबरच आहे. सीमा, हो, हो रंजू, दादा म्हणतात ते बरोबर आहे. हरलेच ना ग मी सगळ्याच फ्रंटवर. आईनंतर कुठे सांभाळता आलं मला हे घर, कुठे बांधून ठेवता आलं. केदार हा असा हळवा भित्रा सायकिक झाला. सौरभ अति लाडाने बेशिस्त. तू अशिक्षित माणसाबरोबर लग्न केलंस, आणि माझा नवरा नाही रंजू, दादा म्हणतात ना तेच बरोबर आहे. हरले मी हरले, कमी पडले प्रत्येक बाबतीत. सीमा, 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 ऐक ना ग. चले चल सौरभ, उठ. अरे उठ. अरे आळशी माणसा, अरे खाण्यात आणण्यासाठी आम्ही बाहेर गेलो होतो आणि तू झोपलायस काय? नॉनसेन्स. जावली प्लेट्स आणि पाणी घेऊन ये, जा लवकर. यस. हो. अरे तुला काही घरदार नाही का? तुमची घरी जा ना आपापल्या. अरे कसलं घर, कसलं घर? अरे हे आमचंच घर आहे, कळालं ना तुला? इथेच येणार आम्ही. वाव. ए हॅलो गाईज, घ्या घ्या खायला घ्या. कीळ आता कीळ. तू नाही खाणार ना, तुला भूक नाहीये. वेगळं चाल. सॉस हवाय? थोडी भूक लागली ना, काढ लवकर काढ. त्याच्या गळ्यात ते. पिळ काय? काय बोर होणे टीव्हीला तुझे. काय मला लावत नाही टीव्ही, वर लाव. जे काय झालं असेल ते झालं असेल, पण लागेल का नाही काहीतरी घाणेरडं बोर. काय बघतो कोणा चेंज कर ना मग.
डॉक्टर डॉक्टर सॉरी, माझं लक्ष नव्हतं. तेच तर म्हणतोय मी, तुमचं लक्ष नाहीये. म्हणजे सॉरी टू टेल यू मॅडम, पण तुमच्या घरात मोठं म्युझिक लावून धिंगाणा सुरू असतो. तुमचे मिस्टर दिवसभर घरीच असतात वाटतं. म्हणजे तुम्ही हॉस्पिटलला गेलात की त्यांचे सगळे मित्र येतात आणि दिवसभर धिंगाणा सुरू असतो नुसता. मागे पण मी तुम्हाला वॉर्न केलं होतं, आठवते? अहो प्रतिष्ठित डॉक्टर आहात तुम्ही, बरं दिसतं काय तुम्हाला? सौरभ, सौरभ काय चाललंय? सौरभ, सौरभ, तू कधी आली? कसं कळणार? हा, कसं कळणार? एवढं लाऊड म्युझिक लावून ठेवलंय, कसं कळणार? आणि आणि हा सगळा पसारा करून ठेवलाय, काय चाललंय सौरभ? मी आटापिटा करून सगळं घर आवरायचं कशासाठी? घरातलं सगळं नीटनेटकं असायला पाहिजे, ऑर्गनाइज असायला पाहिजे असं मी म्हणते. कशाला? उगीच माझा वेळ जात नाही म्हणून? मला नाही आवडत असं सगळं पसारा केलेला. घरातल्या गोष्टींची असं बेपर्वा वागलेला मला नाही आवडत सौरभ. पण राधा, आम्ही फक्त मस्कर. एक शब्द बोलू नकोस तू. मला हे सगळं अजिबात आवडलेलं नाहीये सौरभ. एक शब्द बोलू नकोस तू. पण ठीक आहे ना, झाला असेल थोडा पसारा, आग नाही लावली घराला. तू बस ना घर घेऊन, आवरत बस आणि बस घरातच. आम्ही जातो बाहेर. चला रे, मला टी शर्ट घेतो, चल. सौरभ, सौरभ ऐकून घे काय झालं ते. काही ऐकून घ्यायचं नाहीये मला. इतकी बोंबावून करायची तिला काही गरज नव्हती. इतका काय मोठा पसारा केला होता आपण? उगाच वाटेल ते. हो बघ ना, आणि तेही परत मित्रांसमोरच. अरे हो, पण ओरडणारच म्हणा. तिच्या लेखी तुला काही किंमत नाहीच आहे. आणि ती हुशार आहे, डॉक्टर आहे, शहाणी आहे, त्यामुळे ती ओरडणारच रे. पण मला एक कळत नाही सौरभ, तिच्या हे कसं लक्षात येत नाही की तुझं मजा मस्ती करायचंच वय आहे. ही असेल रे आंटी, पण आपण सगळेजण लहानच होत ना अजून. हे गपे जरा तू. कशाला दोघांच्या संसारामध्ये काढायला होतीस ग? एक लक्षात घे, त्या दोघांचं लग्न झालेलं आणि त्यांना काय करायचं ते त्यांचं ते करतील. काढल्या 1 मिनिट. केसर काही चुकीचं बोलत नाही. इतका आरडाओरडा करायची काहीही गरज नव्हती राधाला. सौर्या रे, एवढं काहीच झालं नाहीये. उगाच ओव्हर करताय तुम्ही दोघं पण. आम्ही ओव्हर करतोय, ती ओव्हर करते. खरंय, खरंच ओव्हर करतील. मी बघतो ना राधाकडे. सौर्या ऐक, सौर्या. आवल्या, तुम्ही घरी जा, मी बघतो काय करायचं. सौर्या ऐकून. आवल्या प्लीज घरी जा, मी बघतो काय करायचं. झालं झालं समाधान तुझं? कशाला आलीस की इकडे भारतामध्ये? जा ना तिकडे अमेरिकेत. चांगला संसार चालू आहे दोघांचा, बघवत नाही तुला? तुझ्या प्रेमात ना हतबल झालाय हा. तुझे फोटोज, तू दिलेले गिफ्ट्स आणि ग्रीटिंग्स सगळं जपून ठेवलंय याने. एरवी हा दगड असतो, तुझ्या नावाने जिवंत होतो. झोपेत पण तुझं नाव घेतो. प्रियाचा शब्दांत शब्द खरा आहे. मी नेहमी राधावरच प्रेम केलं. हृदयाच्या तळाशी लपून ठेवलं होतं सगळं. ना कधी व्यक्त केलं, ना कधी मर्यादा ओलांडली. पण प्रेम आहेच. मी डिवोर्स घेते राधा, बिकॉज ऑफ यू. मागे पण मी तुम्हाला वॉर्न केलं होतं, आठवते? अहो प्रतिष्ठित डॉक्टर आहात तुम्ही, बरं दिसतं काय तुम्हाला? झाला असेल थोडा पसारा, आग नाही लावली घराला. तू बस ना घर घेऊन, आवरत बस आणि बस घरातच. आम्ही जातो बाहेर. चला रे.
डांग. हा गुरुजी कसे आहात तुम्ही? नाही मी फोन केला, ती सीमा म्हणत होती काय फोन करण्याची गरज नाही, पण तुम्हाला ती योग शांती करायची आहे ना, ती कधी करायची? हा मग तुम्ही करणार ना ते? हा बरं ठीक आहे. आता साडी नाही, मी शांती बद्दल बोलतोय ना. हा नाही काही हरकत नाही. हो हो चालेल ठीक. बरं झालं आलास. आणलंच का सगळं? म्हणजे पेढे, नारळ, बर्फी, फुलं, फुगे, रिटर्न गिफ्ट, नॅपकिन्स, पेपर डिश. हो 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 माझ्या पोरीचा बारसा आहे, आणणार नाही मी? बरोबर. तू यादी दिलीस त्याप्रमाणे सगळा चोख सामान आणलेला आहे. काय कमी नाही पडला पाहिजे काय? आता घरगुती जरी असला ना कार्यक्रम तरी कसा सगळा मस्त व्हायला पाहिजे. बाकी एक बरा केला तर तुम्ही आपल्या घरच्याच मंडळींना बोलावला ते बरा केला. अरे आपल्या राधा आणि सौरभला बोलवायचा राहिला आज. म्हणजे काय बोलवायचं? सौरभ मामाशिवाय छकुलीला चेन पडणार आहे का? मग
आणि राधाही पहिल्यांदाच येणार ना आपल्या घरी. यश, ही साडी कशी वाटेल राधाला? म्हणजे बोलवायला हवंच ना. बोलवायचं असेल तर फक्त सौरभला बोलवा, राधाला नको. सीमा वहिनी पण आता असा कसा एकट्यालाच बोलवायचा? बोलवायचा तर दोघांनाही बोलवायचा. आता नवरा बायको आहेत ती. असं मी नाही मानत. बोलवायचं असेल तर एकट्या सौरभला बोलवा, नाहीतर दोघंही नकोत. मी जेवणाचं बघते. सीमा, सीमा का असं का? दादा, दादा सांगा ना. हॅलो, हा हा फर्नांडिस बोला. ओके ओके, सिच्युएशन बेटर आहे ना? ओके ठीक आहे. उद्यापासून तिच्या गोळ्या बदलायच्यात, लक्षात ठेवा. हा, बाकी सगळं ठीक आहे? ओके, मी येते संध्याकाळी हॉस्पिटलला. काही इमर्जन्सी असेल तर मला लगेच फोन करा. हा ओके. वा वा वा, मस्त वाटतंय मला ना. असं त्या सीझन गृहिणीसारखं वाटतंय. 4 कामं एकत्र करू शकते मी. वा, आता तरी आय एम एन्जॉय. हॅलो. हॅलो. यश जीजू, कसे आहात? मी मजेत आहे. तू कशी आहे? बरी आहेस ना? हा, फोन अशासाठी केलेला, माझ्या छकुलीचा बारसा आहे. डोंट टेल मी. हा, म्हणजे ग्रेट ग्रेट. माझ्या लग्नानंतर माझ्या सासरचं हे पहिलं फंक्शन आहे. मला खूप आनंद होतोय. पण राधा, काय तुला आता कसा सांगू? म्हणजे? काय राधा, आमंत्रण फक्त सौरभला आहे, तुला नाही. कळलं, पण आता सौरभ एकटा नाहीये ना. मी आहे त्याच्याबरोबर. सो त्याची बायको म्हणून मी येऊ शकते. राधा, राधा तुला कळत कसा नाही? अगं तू इकडे आलीस म्हणजे इथे तुझा सीमा वहिनी अपमान करणार, आणि ते काय आपल्याला आवडणार नाही. अरे याला काय अर्थ आहे काय? माझ्या पोरीचा बारसा आहे, मी कोणाला बोलवायचा कोणाला नाही, मला तेवढा पण अधिकार नाही काय? जाऊ दे ना पोरांनो, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही दोघे जण येऊच नका इकडे, अजिबात येऊ नका. यश जीजू, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी आहे ना, मी बघते काय करायचं ते. राधा, आय माय सॉरी. बाय.